नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी, 7 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट. बघा, सर्वांना 1500 रुपये वाटप, सर्वांना 1500 रुपये वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत भरपूर दिवसांपासून त्याच्या संदर्भातची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, पैसे थेट तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी मिळणार आहेत 1500 रुपयांची, त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट आलेली ते आपण पाहणार आहोत. त्याच्यापुढे बघा, दिवाळी बोनस भेट. बघा, दिवाळीचा बोनस जे आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. दिवाळीचा जो काही बोनस आहे त्याच्या संदर्भातची माहिती आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे ऑक्टोबरमध्येच दिवाळी त्या ठिकाणी आहे, तर त्याच्यानिमित्त काही अपडेट आहे का ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि त्याच्यापुढे बघा, मोठी घोषणा होणार. तर या ठिकाणी मोठी घोषणा जी ती होणार आहे, मोठी घोषणा जी आहे, तर बघा, मोठी जी घोषणा आहे तर ती मोठी घोषणा होणार आहे. तर त्या मोठी घोषणेच्या संदर्भातची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना ही जी काही मोठी घोषणा आहे ती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्यामार्फत होणारी घोषणा आहे, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व माझ्या तमाम महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. सर्वात अगोदर व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण सुरुवात करू आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट बघा, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट पाहायला मिळते, दिवाळीत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे दिवाळी आहे, दिवाळीचा बोनस तुम्हाला दिला जाण्याची शक्यता आहे. जबरदस्त अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते, दिवाळीचा जो काही बोनस आहे तो तुम्हाला येण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवाळीचा जो बोनस आहे ते 3000 रुपयांचा जमा होण्याची 3000 रुपयांचा हा जो काही बोनस आहे तो तुम्हाला जमा होण्याची शक्यता आहे. बघा, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, पहिला आठवडा देखील संपलेला आहे, तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. आज जर आपण पाहिलं तर बघा, नवीन हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, नवीन आठवडा सुरू झालेला आहे. आज आपण जर पाहिलं तर मंगळवार आहे, तरी देखील अजून लाडक्या बहिणींना पैशांच्या संदर्भात कुठलीही अपडेट आपल्याला येताना पाहायला मिळत नाही. मग आता काय होणार आहे तर ते पण आपण पाहणार आहोत. बघा, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, सप्टेंबरचे पैसे अजून आलेले नाही आहेत. लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहेत. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो, अधिकृत माहिती आलेली नाही आहे. ठीक आहे, अधिकृत माहिती म्हणजेच काय, तर ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाही आहे. ऑफिशियली कुणीतरी त्याच्या संदर्भातची माहिती दिलेली नाही आहे. पण एक लक्षात घ्या, ऑफिशियली अपडेट येऊ अन्यथा नाही. बघा, लक्षात घ्या की तुम्हाला सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो सरकारला द्यावाच लागणार आहे 1500 रुपयांचा. 1500 रुपयांचा सप्टेंबरचा हप्ता द्यावाच लागणार आहे, कारण ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यात काय झालं होतं की 10 तारखेच्यापर्यंत, बघा 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे आलेले होते मागच्या महिन्याचे. ठीक आहे, आता सप्टेंबरचा जो महिना आहे तो संपलेला आहे, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि सप्टेंबरचा हप्ता राहिलेला आहे. तर तो जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. आज आपण पाहिलं तर 7 ऑक्टोबर आहे, लवकरच याची अपडेट येऊ शकते. एक तर तुम्हाला 1500 रुपये येऊ शकतात किंवा मग दोघंही हप्ते. बघा, दिवाळीचा बोनस पकडून तुम्हाला दोघं हप्ते मिळून 3000 रुपये ह्या ठिकाणी सरकार देऊ शकतं. त्याच्या संदर्भातची ऑफिशियल अजून अपडेट आलेली नाही आहे, पण ऑफिशियल अपडेट आली की ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती, लाडकीला सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार. बघा, लाडकी बहीण योजना सप्टेंबर ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट मे कम टुगेदर. बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान ऑक्टोबर देखील सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबरचेही पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, आपण जर पाहिलं तर सप्टेंबर महिना सुरू झाला, सप्टेंबर महिना संपला, ऑक्टोबर पण सुरू झाला आहे. आता सप्टेंबरचे पैसे अजून आलेले नाही आहेत, त्याच्याबरोबरच महिला ऑक्टोबरच्या पैशांची पण विचारणा करत आहे. ऑक्टोबरचे पण अजून सप्टेंबरचे आलेले नाहीत, ऑक्टोबर सोडा सप्टेंबरचे सुद्धा आलेले नाहीत असा प्रश्न महिलांचा विचारला जात आहे. दरम्यान लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात. बघा,
लवकरच याची जी अपडेट आहे ती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडून तुम्हाला मिळू शकते. आता मोठी घोषणा काय होणार आहे बघा, मोठी घोषणा हीच होणार आहे की एकत्र तुम्हाला 3,000 द्यायचे आहेत किंवा 1,500 द्यायचे, त्याची मोठी घोषणा आता त्या ठिकाणी होणार आहे. लवकरच स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री घोषणा करतील किंवा मग आपले जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून ही जी काही घोषणा आहे ती त्या ठिकाणी केली जाऊ शकते. ठीक आहे, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या माध्यमातून ही जी काही घोषणा आहे ती होऊ शकते किंवा मग माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून ही घोषणा लवकरच होऊ शकते. मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते लांबणीवर जात आहेत, त्यामुळे या महिन्यांचा हप्ता लांबणीवर गेल्याने काही आश्चर्य वाटत नाही आहे. मात्र अजूनही माहिती दिलेली नाही आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. बघा, यामध्ये नवीन काही नाही आहे, वेगळं काही नाही आहे की हप्ता लांबणीवर गेला आहे, पण अजूनपर्यंत कुठली अपडेट आलेली नाही आहे. ती त्या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते की अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची अपडेट आलेली नाही. त्याच्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण जो आहे तो महिलांच्या होत आहे. लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. सणासुदीच्या मुहूर्त साधत महिलांना 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. बघा, सणासुदीचा जो मुहूर्त आहे तो साधूनच महिलांना पैसे दिले जातात. 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात. राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधत पैसे देतील अशी आशा महिलांच्या मनात आहे. बघा, महिलांना पण वाटतंय भाऊबीज आहे, भाऊबीजेच्या निमित्त लाडके भाऊ जे आहेत ते त्या ठिकाणी महिलांना पैसे देतील अशी आशा महिलांना आहे, अपेक्षा पण महिलांना आहे. मग आता ह्या ठिकाणी 3,000 रुपये एकत्र दिले जातात की 1,500 रुपयेच येतात हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, दरम्यान याबाबत अदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. बघा, याबाबत स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे लवकरच घोषणा करण्याच्या शक्यता आहे. या महिलांनाच मिळणार सप्टेंबरचा हप्ता. बघा, सप्टेंबरचा हप्ता कोणाला मिळणार? दिस वुमेन विल गेट सप्टेंबर इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे जे नियम होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. बदल काय करण्यात आले? एकच महत्त्वाचा बदल झाला आहे, मोठा बदल आहे, एकच महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे. बघा, महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे. काय महत्त्वाचा? तर KYC करणे. बाकीचे नियम सेम आहेत. हो, नियम सेम आहेत. बघा, 2.5 लाख रुपये उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, घरामध्ये कोणीही नोकरीला नसायला पाहिजे, कोणाला पेन्शन नसायला पाहिजे, एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेईल अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते सेमच आहेत. ठीक आहे, आता फक्त ज्या महिलांनी KYC केली आहे त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत KYC करणे अनिवार्य केलेले आहेत. यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी महिलांनी KYC करण्याचे आवाहन अदिती तटकरेंनी केलेले आहे. बघा, सर्व महिलांना लक्षात घ्या, तुम्हाला KYC करावंच लागणार आहे. सर्वांनी KYC करायचे आहे. KYC करायचे आहे. KYC केल्यानंतरच तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी मिळणार. आता KYC कशी करायची? बघा, याचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. सविस्तर सगळं माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर, बघा, स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही KYC जी ती करू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगितले. फक्त 2 मिनिटात तुम्हाला KYC करता येईल. काय करायचं आहे बघा, शॉर्टमध्ये सांगतो पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, त्याच्यावर जायचं आहे. बॅनर दिसेल तुम्हाला, त्या बॅनरवर क्लिक करायचं आहे. त्या बॅनरवर क्लिक केलं की तुम्हाला लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक म्हणजेच कोणाचा? ज्या महिला लाभ घेतात, ज्यांना पैसे मिळतात त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं. OTP येईल, तो OTP त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. सांग की OTP असेल तो टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केलं की पुन्हा एकदा तुमच्यासमोर मग वडील असतील तर वडिलांचं, पती असतील तर पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा टाकायचा आहे. मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ती सगळी प्रोसेस झाली की तुमची KYC पूर्ण होऊन जाणार आहे. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.